वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता असणारा चालू असणारा 18वा अध्याय आणि त्या ठिकाणी असणारा शेवटचा अर्जुनाचं असणारं उत्तर या ठिकाणी अर्जुन 73व्या श्लोकाच्या माध्यमातून देतो. अर्जुन उवाच काय नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादात् मयाच्युत स्थितोस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. अशा प्रकारे त्या ठिकाणी काय झालं, अर्जुनाने काय झालं त्या ठिकाणी असलेला मोह दुसऱ्या अध्यायाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे कुठला, दुसऱ्या अध्यायामध्ये असणारा 7व्या श्लोकाच्या माध्यमातून कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः म्हणतात. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. की अशा प्रकारे काय जे श्रेयस्कर आहे, कार्पण्य दोष म्हणजे सगळं जे आहे पाहिल्यानंतर काय झालं, मी त्या ठिकाणी एवमुक्त संपूर्ण पहिला अध्याय सांगितल्यानंतर पहिल्या अध्यायामध्ये आचार्यसुद्धा काही भाष्य करत नाही या ठिकाणी, म्हणून पहिल्या अध्यायामध्ये पाहिल्यानंतर संपूर्ण सांगितलं काय दृष्ट्वे वंशजनम कृष्ण यत्संसम उपस्थित वगैरे कुलक्षय प्रणश्यंती सगळं सांगितल्यानंतर त्या सगळ्याचा परिणाम काय झाला. आता शेवट सारासार सगळं आपल्याला जोडणं आहे. आता पहिल्यापासून शेवटपर्यंत हा सगळं एकत्रीकरण करणं आहे आणि तेव्हा आता काय होईल, आता उपसंहार म्हणजे शेवट होईल. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला, तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम संजय सांगतायत काय, एव मुक्त्वा जनसंख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. की अशा प्रकारे हे सगळं मी माझं हे सगळं पाहिल्यानंतर अशा प्रकारे अत्यंत काय शोक संविघ्न मानसः अत्यंत शोकाने युक्त असणारा तो अर्जुन त्या ठिकाणी काय झालं, रथामध्ये पुन्हा खाली बसला आणि जो अर्जुन त्या ठिकाणी युद्धाच्या अनुषंगाने त्या युद्धभूमीवर आलेला होता तोच अर्जुन त्याच युद्धभूमीवर काय ज्यावेळेस आपले सगळे भक्त स्वजन ज्यावेळेस त्याने पाहिले त्याच वेळेस काय झालं, त्याला हा मोह निर्माण झाला आणि म्हणून अशा प्रकारे मोहाने युक्त असणाऱ्या अर्जुनाने काय केलं, मग दुसऱ्या अध्यायामध्ये काय केलं, भगवंताला प्रश्न केला. काय दुसऱ्या अध्यायात अर्जुन म्हणतो, कथम भीष्महं संगे द्रोणंच मधुसूदन यशुभि प्रतियोत्स्यामि पूजार्हवरिसूदन गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं वैक्षमप्येह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयः यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जीविषामः तेव स्थिता प्रमुखे धातराष्ट्राः. आणि अशा प्रकारचे सगळे प्रश्न झाल्यानंतर अर्जुन पुन्हा शेवट भगवंताला म्हणतोय काय, कार्पण्यदोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां तां प्रपन्नम. की अशा प्रकारे सगळ्याच्या अनुषंगाने अत्यंत काय कार्पण्य दोषोपह अत्यंत कायरतेला काय करावं काय करू नये हे सगळं मला काही करत म्हणून काय पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः धर्माच्या अनुषंगाने की आता काय कर्तव्य आहे काय अकर्तव्य आहे काय नक्की केलं पाहिजे. मी काय झालं, धर्मसम्मूढ चेताविषयी माझी जी चेता म्हणजे जी बुद्धी आहे अत्यंत काय झालेली भ्रमिष्ट झालेली आहे. आता युद्ध करायचं का नाही करायचं, नक्की काय करायचंय असा किम कर्तव्य मूढ झालेला अर्जुन म्हणतो. यश्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि. याच्यामध्ये सारासार हे भगवंता काय याच्यामध्ये सारासार विचार करून यश्रेयः जे श्रेयस्कर काय आहे याच्यामध्ये ते तुम्ही काय करा, निश्चितम ब्रूहि तन्मे. ते श्रेयस्कर गोष्ट जी आहे ते तुम्ही मला निश्चितपणे सांगा की नक्की मला आता काय करायचंय. कारण का शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्न. मी तुमचा अनन्य भावाने या ठिकाणी शिष्य म्हणून आलेलो. मग आता मला तुम्ही योग्य काय करा, शिक्षा जे अपेक्षित आहे ते ज्ञान तुम्ही या ठिकाणी मला द्या. आणि असं म्हटल्यानंतर अनन्य भावाने जोपर्यंत अर्जुन सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती या भूमिकेत होता तोपर्यंत भगवंत काही बोलले नाही. परंतु विश्वरूप दर्शन ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस अर्जुनाला भगवंताचं यथार्थ स्वरूप त्या ठिकाणी लक्षात आलं की कोण भगवंत आहे. आणि अशा प्रकारे त्या भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन की भगवंता
मी तुम्हाला अनन्य भावाने आता शरण आले. योग्य ते मार्गदर्शन. शिक्षा म्हणजे काय? ते योग्य ते मार्गदर्शन मला तुम्ही आता करा, की ज्याने काय होईल, माझा निश्चितपणे या ठिकाणी काय, माझा स्वतःचा उद्धार होईल. आणि अशा प्रकारे ते योग्य जे मार्गदर्शन आहे ते भगवंत पुन्हा काय करतात, दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये अर्जुनाला जो उपदेश करायचा आहे ते भगवंत त्या ठिकाणी उपदेशाला आरंभ करतात. काय म्हणतात, अशोचानन्मशोचस्त्वं प्रज्ञा वादांश वाशते गतासून गता असूंश्च न अनुशोचन्ति पंडिता. हा वास्तविक जो पंडित आहे तो कधीच शोक करत नाही. बस. आणि म्हणून मग त्यानंतर तो जो पंडित आहे त्या पंडिताची असणारी संपूर्ण व्याख्या भगवंत त्या ठिकाणी, कोण पंडित, कोण आत्मवान, ना अनुशोचन्ति पंडितान गतासून गता असून, ज्याच्यामध्ये प्राण आहेत अथवा ज्याच्यामधून प्राण निघून गेलेले आहेत, म्हणजे जो जीवित आहे अथवा जो मृत आहे, या दोघांबद्दल कोण जो पंडित म्हणजे आत्मज्ञानी. पंडा यस्य जायते इति पंडिता. त्या ठिकाणी आचार्य त्याची व्याख्या करतात की पंडा म्हणजे काय, आत्मविषयक बुद्धी ज्याच्यामध्ये जागृत होते. म्हणजेच काय, गीताशास्त्राचा या ठिकाणी निर्णय किंवा विषय काय आहे हेच या ठिकाणी आपल्याला ज्ञात होतं की आत्मविषयक बुद्धी जी आहे, ही आत्मविषयक बुद्धी ते प्राप्त करण्याकरिता म्हणून साधन काय आहे, म्हणून साधन गीताशास्त्र. म्हणून त्या ठिकाणी त्याचा जो आरंभ करून संपूर्ण सगळे कर्म असेल, ज्ञान असेल, भक्तिमार्ग असेल, ध्यान मार्ग असेल, या सगळ्याच्या माध्यमातून काय सगळ्याची असणारी परिपूर्तता म्हणजे भगवत भगवंत तत्वाचं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त करून सगळ्यात शेवटी पुन्हा 18व्या अध्यायातून भगवंत पुन्हा अर्जुनाला प्रश्न करतात. मागच्या आपण पाठाला तो प्रश्न पाहिला. काय म्हणतात की सगळं मी हे तुला आता सांगितलं. काय म्हणतात, कच्चिदेतच्युतं पार्थ त्वयैकैक्रण चेतसा कच्चिदज्ञान संमोहः प्रनष्टस्ते धनंजय. अशा प्रकारे संपूर्ण तत्वज्ञान म्हणजे लक्षात घ्या, दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून जो आरंभ केला ते इथपर्यंत 18व्या अध्यायाच्या 72व्या श्लोकापर्यंत जे संपूर्ण तत्वज्ञान या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं त्याविषयी भगवंत या ठिकाणी प्रश्न करतात. काय म्हणतात की अशा प्रकारे हे जे काही मी तुला सांगितले, हे अर्जुना, हे मी काही जे तुला सांगितलेलं आहे एकाग्र चित्तेने ऐकलेस का? हे संपूर्ण तत्वज्ञान मी जे जे काही सांगितलं, ध्यान योग सांगितला, भक्तियोग सांगितला, कर्मयोग सांगितला, सगळं मी तुला ज्ञान संन्यास योग सांगितलं, सगळं जे काही मी तुला या ठिकाणी सांगत आलो हे सगळंच्या सगळं तू व्यवस्थित ऐकलंस का? तसाच आता तुम्हाला सुद्धा प्रश्न आहे, तुम्ही सुद्धा आता हे 18 अध्याय जे आहे हे गेले 2-3 वर्षामध्ये जे ऐकले हे सगळे व्यवस्थित ऐकलेत का? आणि मग अशा प्रकारे म्हणून एकाग्रचित्तेने ऐकलेस का? आणि म्हणून हे धनंजया तुझा, आणि म्हणून हे ऐकल्यानंतर काय होईल, मग तुझा काय अज्ञानामुळे झालेला अविवेक सर्वथा नाहीसा झाला आहे का? म्हणजे अशा प्रकारे जे अज्ञान तुझ्यामध्ये निर्माण झालेलं होतं आणि ज्या अज्ञानामुळे काय झाला, तू रथोपस्थोपाविशत, रथामध्ये तू बसलेला होतास त्या अज्ञानामुळे, मग तो जो अज्ञानामुळे झालेला मोह या सगळ्या तत्वज्ञानाने नष्ट झाला का? तर मी जे काय सांगितलेलं आहे त्याचं फल किंवा त्याचं समाधान माझ्या मनाला वाटेल. म्हणून अशा प्रकारे भगवंताचा प्रश्न विचारल्यानंतर मग अर्जुन पुन्हा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात काय की संपूर्ण गीताशास्त्राची फलश्रुती. काय म्हणतात अर्जुन, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादात्मने अच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव. अशा गीता शिकल्यानंतर काय होतं, दुसरं काही होत नाही. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. मोह सांसारिक विषयामध्ये असणारी जी आसक्ती आहे, मी आणि माझं, त्याच्या मागे प्रत्येक गोष्टीच्या मागे जे आपण शेवटपर्यंत धावत आहोत संसाराई विषयांच्या मागे, तर ते सोडून तो मोह आहे, अलग लक्षात, ती माया आहे. माया मोह म्हणून संसाराचं मिथ्यात्व सांगितलं. मिथद्वंद्व म्हणजे वास्तविक जे नाही ते. संसार नाही असं शास्त्र म्हणत नाही. मग काय ते मिथ्या आहे. जसं रज्जूवर सर्पाचा काय झाला भास आहे, तसं या ठिकाणी अधिष्ठान काय परमेश्वरच आहे.
परंतु त्यावर काय मायेमुळे त्या ठिकाणी रज्जूवर मायेच्या अज्ञानामुळे काय झालं, सर्पाचा ज्याप्रमाणे भास निर्माण झाला त्याचप्रमाणे इथे सुद्धा परमेश्वरच आहे, फक्त मायेनं आवृत्त अज्ञानेनं आवृतम झाल्यामुळे त्या ठिकाणी त्याला संसार दिसायला लागला. पण त्याचं पुन्हा काय केलं भगवंताने, तो जो संशय आहे तो पुन्हा दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. या निशा सर्व भूताना, त्याच्या विस्तृत व्याख्यान केलं की वास्तविक काय निशाच आहे. जोपर्यंत आपण अज्ञान अवस्थेमध्ये आहे तोपर्यंत आपण निशा म्हणजे रात्रीमध्येच आहोत, आणि जो आत्मज्ञानी आहे तो दिवसाच्या प्रकाशामध्येच येते. या ठिकाणी सांगितलं नष्टो मोह, मनामध्ये असणारा जो मोह संसारिक विषयाचा जो आहे, मी आणि माझं पण जे आहे हे सगळंच्या सगळं काय झालं, नष्ट झालं. जोपर्यंत मी आणि माझं, त्या ठिकाणी त्या संत सुद्धा त्या ठिकाणी तेच म्हणत काय, मी तू पण गेले वाया सांगितलं. देखता पंढरीच्या राया, की मी आणि तू हे जे पण आहे हे जोपर्यंत मी आणि तू आहे तोपर्यंत संसार, एवढं लक्षात ठेव. म्हणून हा मी आणि तू ज्या क्षणी नाश होईल म्हणजेच मोह नष्ट होणे, आणि ही भावना मनामधून ज्यावेळेस नाश होईल त्याच वेळेस काय, स्मृतिर्लब्ध्वा, स्मृतिर्लब्ध म्हणजे आत्मविषयक मी कोण. ज्या आत्तापर्यंत या नामरूपामध्ये माझी आसक्ती होती, मी अमुक, मी स्वामीजी, मी अमुक, मी तमुक, मी असा, मी तसा, नामरूपाच्या अनुषंगाने जो मी 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 आपण सांगत होतो लोकांना, द्या परिचय तुमचा, मग आपण सांगतो आमचं असं नाव आहे, आमचं असं गाव आहे, आमचा असा परिचय आहे. हा कोणाचा आहे, हा शरीराच्या माध्यमातून मीचा परिचय. पण वास्तविक मीचा परिचय काय, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम न चा संगतम नैव मुक्तिर्न नय्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हा मीचा परिचय वास्तविक. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सच्चिदानंद असणार ते जे शिवतत्व आहे हे शिवतत्वच वास्तविक मी आहे. परंतु नामानि रूपाच्या अनुषंगाने, या स्थूल देहाच्या अनुषंगाने या ठिकाणी काय झालं, त्या नामामध्ये असणारी आसक्ती, त्या नामाच्या अनुषंगाने मी आणि माझं या संसारामध्ये असणारी आसक्ती, त्यामुळे काय झाला, हा असणारा चिदानंद रूप शिवोम, शिवोम हा काय झाला, हा चिदानंद रूप शिवोम जीवात्म भावाला प्राप्त झाला. आणि जीवात्म भावाला ज्यावेळेस हा प्राप्त झाला त्याच वेळेस त्याला काय, मग हा जन्म मरण रूप संसार निर्माण झाला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हा सगळा मोह आहे. हा संपूर्ण जो मोह आहे, हा संपूर्ण मोह नाश करण्याकरिता, म्हणून काय, म्हणून गीताशास्त्र, म्हणून या ठिकाणी शेवट सांगितलं नष्टो मोह. हा ज्यांनी या गीताशास्त्राचं आपल्या जीवनामध्ये अध्ययन केलं त्यांचा सांसारिक मोह जो आहे, काल सांगितल्याप्रमाणे अत्यंत तीव्र उन्हामध्ये गेल्यानंतर काय होतं, डायरेक्ट जर आपण गेलो तर उन्हाची तीव्रता जाणवणार आहे, चक्कर येऊन खाली पडणार आहे. परंतु छत्री घेऊन गेल्यानंतर काय, उन्हाची तीव्रता जाणवणार नाही, कमी होणार. तसं संसारामध्ये चालत असताना ज्याने या गीताशास्त्राचं कवच घालून घेतलेलं आहे त्याला सुद्धा जी संसाराची तीव्रता, आघात म्हणतो, सहन झालं नाही त्याला, तो सांसारिक आघात, जो संसाराचा असणारा आघात त्याच्यावर कमी होतो. कारण का, तर त्याच्या आता स्मृतीत लाभतो, त्याला आता कळायला लागलं मी कोण आहे. त्यामुळे दुःखाचा असणारा आवेग जो आहे, हा दुःखाचा असणारा आवेग काय होणार आहे, आता कमी होणार आहे. म्हणून अशा प्रकारे स्मृतिर्लब्ध म्हणजे आत्मस्वरूप, स्वस्वरूपाचं ज्ञान देण्याचं काम. गीता काय करते, गीता आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान देते. माऊली म्हणून त्या ठिकाणी पहिल्या ओळीतच सांगितलं, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, की हेच तत्वज्ञान जे आहे, हे तत्वज्ञानच आत्मस्वरूपाचं या ठिकाणी प्रगट करणार. आणि म्हणून अशा प्रकारे ते आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणून त्या ठिकाणी विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, संपूर्ण विश्व जे आहे माऊली सुद्धा काय स्वधर्मरूपी सूर्य म्हणजेच काय, आत्मस्वरूप असणारा जो सूर्य आहे हा सर्वांना दिसावं, म्हणजे सर्वांच्या अंतःकरणामध्ये अज्ञान स्वरूप असणारा जो अंधकार आहे, हा अज्ञान स्वरूप अंधकाराचा नाश हो.
म्हणून तेच या ठिकाणी सांगितलं, नष्टो मोह स्मृतिर्लब्धात कसा तत्प्रसादात मयाच्युत. हे भगवंता, तुमच्या प्रसादाने माझ्या मनामध्ये किंवा तुम्ही जो उपदेश केलेला आहे त्या ठिकाणी सांगा शादिमाम म्हणजे उपदेश करा. मग हा उपदेश केला आणि म्हणून या उपदेशाने तत्प्रसादात, तुमच्या या प्रसादाने काय झालं, माझ्या मनामधला मोह नाश झाला आणि मला काय झालं, आत्मविषयक ज्ञानाची प्राप्ती निर्माण झाली. स्थितोस्मी गत संदेह. आता मी काय झालं, संदेहरहित झालेलो आहे. आता काही माझ्यामध्ये संदेह राहिलेला नाही. आणि आता म्हणून काय करणार मी, करिष्ये वचनम तव. हे भगवंता, तुम्ही जे काही सांगाल यापुढे तेवढंच मी करणार. तर तुमच्या आज्ञेचा पालनच या ठिकाणी मी करणार आहे. तुम्ही जसं सांगाल त्याप्रमाणे करिष्ये वचनम तव. कारण का, तुम्ही माझा निश्चितपणे उद्धारच करणार. मी जे सांगणार आहात ते माझ्या उद्धारातच असेल. त्या अनुषंगाने मी तुम्ही जे काय सांगाल तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न, वागण्याचा प्रयत्न करेल असं सांगितल्यानंतर कालचं त्याचं भाष्य आपण या ठिकाणी झालं. त्याच्या पुढे आता या ठिकाणी काय म्हणतात, सारासार गीताशास्त्राचा उपसंहार पुन्हा या ठिकाणी करतात. गीताशास्त्र काय, गीताशास्त्र हे काय, उपनिषद आणि ब्रह्मविद्या आहे. गीताशास्त्र नुसतं गीता म्हणजे गीता नाही. गीता काय, श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. एवढं गीतेमध्ये या सगळ्यांचं असणारं एकत्रीकरण, या सगळ्या विद्या गीतेमध्ये कोणकोणती, श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषद विद्या, ब्रह्मविद्या, योगविद्या आणि काय श्रीकृष्णार्जुन संवादे. भगवंताने साक्षात सांगितलेली ही वाणी आहे. भगवंता या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता सांगितली. साक्षात भगवंताची असणारी ही वाणी. आणि म्हणून अशा प्रकारे हा गीता ग्रंथ काय करतोय, हा गीता ग्रंथ उपनिषदातील प्रतिपादनाला कसा अनुसरतो हे भाष्यकारांनी ठिकठिकाणी दाखवले. म्हणजे या ठिकाणी सुद्धा भाष्यकारांनी काय केलं, आचार्यांनी ज्यावेळेस या गीतेवर भाष्य केलं त्या भाष्याच्या अनुषंगाने सुद्धा काय, हा गीता जो ग्रंथ आहे, हा गीता ग्रंथ कसा उपनिषदाला पूरक आहे किंवा उपनिषदामध्ये असणारा जो अर्थ आहे, या आत्मतत्व प्रतिपादित केलेलं आहे, तेच आत्मतत्व या गीतेमध्ये कसं प्रतिपादित केलेलं आहे हे सांगण्याकरिता उपनिषदामध्ये असणारे जे मंत्र ते ठराविक ठिकाणी ते काय या ठिकाणी त्याला कोट किंवा ते प्रमाण म्हणून या ठिकाणी आचार्यांनी सुद्धा दिलेले आहे. आणि म्हणून गीता ग्रंथ उपनिषदातील प्रतिपादनाला कसा अनुसरतो हे भाष्यकारांनी ठिकठिकाणी दाखवले आहे. अर्जुनाला निमित्त करून काय केलं, या ठिकाणी अर्जुन त्या ठिकाणी निमित्त आहे आणि त्या अर्जुनाला काय केलं, निमित्त करून सर्व जनतेला श्रीकृष्णाच्या मुखाने श्री व्यासांनी हा उपदेश श्लोक निबद्ध असा करविला आहे. त्या ठिकाणी अर्जुनाला निमित्त केलं आणि अर्जुनाला निमित्त करून काय केलं, जनतेला म्हणजे संपूर्ण लोकांसाठी, संपूर्ण साधकांसाठी काय श्रीकृष्णाच्या मुखाने, श्रीकृष्णाच्या मुखातून ही असणारी गीता काय केली, व्यासांनी, भगवान व्यास तिथं उपदेश मात्र झाला. अलग संपूर्ण गीता जर सांगायची असेल तर 3 तास लागतात. मग एवढा वेळ भगवंताकडे किंवा अर्जुनाकडे नव्हता. त्या युद्धभूमीवर थांबलेले दोघं, दोन्हीकडे सेना उभी राहिलेली आहे आणि अशामध्ये उपदेश आहे. आणि म्हणून तो उपदेश केला, तो उपदेश भगवान वेदव्यासांनी जो काय तिथं उपदेश झाला, हा काय केला, गीतेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ते त्या ठिकाणी सांगितलं की अर्जुनाला निमित्त करून, म्हणजे अर्जुन या ठिकाणी फक्त निमित्त आहे, पण उपदेश कोणाला, उपदेश सर्वांना आहे, तुम्हा आम्हाला. कारण भगवंताची असणारी प्रतिज्ञा नमे भक्त प्रणश्यते, माझ्या भक्तांचा मी नाश होऊ देणार नाही. म्हणून ते असे असणारे भगवंताचे भक्त साधक या सर्वांना हा गीतेचा उपदेश भगवंताने द्वापार युगांते, कलियुगाचा आरंभ होणार आहे म्हणून द्वापार युगाच्या अंते हा उपदेश करून ठेव की ज्याला ज्याला आपलं आत्मकल्याण करून घ्यायची इच्छा असेल त्याला बाकी काही नाही, फक्त गीता एकमात्र गीता जी आहे, या गीताच्या माध्यमातून प्रत्येक जण आपलं आत्मकल्याण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे असणारा तो उपदेश भगवान वेदव्यासांनी गीतेच्या माध्यमातून त्याला काय केला, अत्यंत व्यवस्थितपणे सुसूत्र
पण या ठिकाणी काय केला, निबंध केला. किती 700 श्लोकांच्या माध्यमातून उपदेश श्लोक निबंध असा करविला. आचार्यांनी पहिल्या अध्यायावर भाष्य न लिहिता नुसता उपोद्घात लिहून कोणत्या पद्धतीने ग्रंथ लावावा ते सांगितला की आचार्यांनी. म्हणून या ठिकाणी सुद्धा गीताशास्त्रामध्ये जे भाष्य आहे, भाष्य पहिल्या अध्याय आचार्यांनी भाष्यच केलं नाही, फक्त पहिल्यांदा काय उपोद्घात केला. पहिल्यांदा जे आहे त्या नारायण प्रव्यक्तात वगैरे तिथून आरंभ करून फक्त तिथं उपोद्घात केला आणि त्यानंतर आचार्य थांबले पहिल्या अध्यायाला. मग आचार्यांनी सुद्धा काय भाष्य आरंभ दुसऱ्या अध्यायामध्ये केलं. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये आचार्यांनी भाष्य केलं. तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आचार्यांनी सुद्धा पहिल्या अध्यायावर भाष्य न लिहिता, म्हणजे तो पहिला अध्याय म्हणून त्या पहिल्या अध्यायावर या ठिकाणी भाष्य नाही आहे, म्हणून पहिल्या अध्यायावर भाष्य न लिहिता नुसता उपोद्घात लिहून, फक्त उपोद्घात त्या ठिकाणी आचार्यांनी लिहिला. लिहून कोणत्या पद्धतीने ग्रंथ लावावा ते सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे त्या ग्रंथाचा कशा प्रकारे या ग्रंथामध्ये नक्की काय सांगितलंय याचा सारासार विचार त्या ठिकाणी उपोद्घातामधून दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि तेच जो काही त्याचा विषय आहे उपोद्घातामध्ये सांगितलेला तोच पुन्हा पुन्हा काय 3ऱ्या अध्यायामध्ये, 5व्या अध्यायामध्ये अथवा अद्वैत भाष्य, उपसंहार भाष्य इत्यादी अनेक ठिकाणी कोणता अभिप्राय सिद्धांता धरून सर्व जगाला उपयोगी पडेल असा काढावा ते सांगितले. आणि अशा प्रकारे याच्यातनं काय अर्थ काढावा की जो सर्वांच्या कल्याणाचा असेल, सर्वांचं त्याच्यामधनं कल्याण झालं पाहिजे असा अर्थ याच्यामधनं कसा घ्यावा हे सांगण्याचा कुठे कुठे प्रयत्न केला. प्रत्येक त्या ठिकाणी 3रा अध्याय असेल, 5वा अध्याय असेल, वेळोवेळी ज्या ठिकाणी तो जास्तीत जास्त 13व्या अध्यायामध्ये अत्यंत विस्तृत भाष्य केलं त्या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे ज्या ठिकाणी अपेक्षित आहे त्या ठिकाणी तो कोणता अर्थ कसा अभिप्राय घ्यावा हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि कोणता अभिप्राय सिद्धांताला धरून, सिद्धांत कोणता ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मणा परहा हा सिद्धांत जो आहे शास्त्राने सांगितलेला, त्या शास्त्र सिद्धांताच्या अनुषंगाने उपनिषदांनी सांगितलेला जो सिद्धांत आहे. ईशावास्यमिदगं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीतामागधकस्य सिद्धनम्. ईशावास्य इदगं सर्व, हे सगळं जे काय आहे परमेश्वरानेच व्याप्त झालेला आहे. अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यं नारायण स्थितः. सगळीकडे तो नारायणच आहे. हा जो उपनिषदांचा सिद्धांत आहे तोच या गीतेच्या माध्यमातून विद्या विनय संपन्ने वासुदेव सर्वं स महात्मा सुदुर्लभ हे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि अशा प्रकारे 3ऱ्या अध्यायाच्या आरंभी, 5व्या अध्यायामधून, 6व्या अध्यायामध्ये असेल, 13व्या अध्यायाच्या माध्यमातून सगळ्या तोच जो सिद्धांत आहे तो कसा सिद्धांत येतात तसा असणारा अर्थ सिद्धांताला, म्हणजे हा सिद्धांत उपनिषद सिद्धांत कोणता ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या उपनिषदाचा असणारा सिद्धांत, ब्रह्मविद ब्रह्मैव भवति हा उपनिषदांचा असणारा सिद्धांत त्या ठिकाणी त्या अनुषंगाने अभिप्राय दाखवताना. आणि म्हणून कोणता अभिप्राय सिद्धांताला धरून सर्व जगाला उपयोगी पडावा असा काढावा ते सांगितले. अभिप्राय दाखवताना अर्जुनाची भूमिका केवळ निमित्तपणाची आहे ही गोष्ट भाष्यकार कुठेही विसरले नाही. आणि अशा प्रकारे अभिप्राय काढताना या ठिकाणी अर्जुनाची भूमिका काय आहे, अर्जुन काय भूमिका येते, तर अर्जुनाची असणारी भूमिका या ठिकाणी केवळ निमित्त, अर्जुनाला निमित्त मानून तुम्हा आम्हा सर्वांना हा उपदेश म्हणजे अगदी स्पष्ट या ठिकाणी सांगितलं. आता लक्षात घ्या, अर्जुनाची अभिप्राय दाखवताना म्हणजे हा जो अभिप्राय कोणता वर्ता उपनिषदांचा असणारा जो सिद्धांत आहे, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म, हा जो उपनिषदांचा सिद्धांत आहे तो अभिप्राय दाखवताना तो याच्यामधनं आपल्याला दाखवायचा. म्हणून सांगितलं वासुदेव सर्वम हा सिद्धांत येते. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिने शुनिजैव स्वपाके च पंडिता समदर्शन. समदर्शन हे सर्वत्र करणं, वासुदेव सर्वम हा जो सिद्धांत आहे तोच सिद्धांत या ठिकाणी दाखवताना काय मग अर्जुनाची त्यामध्ये असणारी भूमिका आहे, अर्जुनाला निमित्त करू त्या ठिकाणी. म्हणून हे तेच सांगितलं या ठिकाणी. अभिप्राय दाखवताना अर्जुनाची भूमिका केवळ निमित्तपणाची आहे ही गोष्ट भाष्यकार कोठेही विसरलेले नाही. त्यामुळे अशा प्रकारे अर्जुनाची असणारी ती भूमिका केवळ निमित्त अर्जुनाला त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि अर्जुनाला निमित्त करून जे साधक आहे, ज्यांना आपलं आत्मकल्याण करून घ्यायचं आहे त्या सर्वांकरिता म्हणून
या ठिकाणी काय केलं, या गीताशास्त्राचा उपदेश भगवंताने केलेला भगवान वेदव्यासाने तो काय केला, गीतेच्या माध्यमातून या 700 श्लोकांच्या माध्यमातून आत्मकल्याणाकरिता ज्यांना आपला उद्धार करून द्यायचा म्हणून उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानमो साधय आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव परात्मना. आपणच आपला काय आहे, मित्र आहे ना, आपणच आपले शत्रू आहोत. मित्र कधी, जेव्हा आपण आत्मकल्याणाकरता आपण प्रवृत्त होऊ त्यावेळेस आपण आपले मित्र आहोत. आणि आपण ज्यावेळेस आत्मकल्याण न करता पुन्हा पुन्हा या संसाररूपी सागरामध्ये ज्यावेळेस प्रवृत्त होत राहू त्यावेळेस आपण आपले शत्रू आहोत. आणि प्रत्येकाला जो उद्धार आहे आपला आपच उद्धार करून घेतला पाहिजे. म्हणून तो उद्धार करण्याकरिता म्हणून या ठिकाणी त्या गीताशास्त्राची रचना भगवंतांनी केलेली आहे की जी भगवान वेदव्यासाने या ठिकाणी या 700 श्लोकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचा आता पुन्हा विशेष अर्थ आलेला आहे, तो उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. उद्या रविवार जरी असला तरी उद्या पाठ होईल. आता काय शेवटला चालवला आपण. ओम तत्सत.